आपल्या आसपास अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात। बायमानुसच्या महाराष्ट्राच्या आयडॉलच्या विशेष सदरामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी श्रावणी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमानुसमध्ये। आज आपण माहिती घेणार आहोत मराठवाड्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे यांच्याबद्दल। स्वर्गीय बाबा आमटे यांची विचारधारा जपणारे दीपक नागरगोजे हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून मराठवाड्यातील अनाथ मुलांसाठी, रस्त्यावर सोडलेल्या, टाकून दिलेल्या कुमारी मातांच्या मुलांसाठी, वंचित मुलांसाठी, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी, रेड लाईट एरियातील महिलांच्या मुलांसाठी पालन पोषण, पुनर्वसन, शिक्षण आणि संगोपनाचं काम ते गेल्या 25 वर्षांपासून करत आहेत। मराठवाड्यातील बीड या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथे शांतिवन आश्रमाची स्थापना गेल्या 25 वर्षापूर्वी दीपक नागरगोजे यांनी केली आहे। आज या प्रकल्पामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांचे संगोपनाचे, शिक्षणाचे आणि दत्तक विधानाचे कार्य केले जाते। 350 मुलांची निवासी व्यवस्था या प्रकल्पात आहे। रस्त्यावर टाकून दिलेली मुले, नको असलेली मुले, फेकून दिलेली मुले, संकटात सापडलेली मुले या मुलांना या शिशुगृहामध्ये वाढवले जाते। तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने कारा एजन्सी मार्फत मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसन करण्याचं कामही होतं। बीड जिल्ह्यात सातत्याने भेडसावत असणाऱ्या बालविवाहाच्या प्रश्नांवरती या प्रकल्पात राबविण्यात आलेले वेगवेगळे प्रयोग बालविवाह या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पथदर्शी ठरले आहेत। या प्रकल्पात संगोपन आणि शिक्षण घेतलेल्या शेकडो मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून त्यांच्या समाजात भक्कमपणे पुनर्वसन झालेले आहे। सरकारच्या कुठल्याही अनुदानाशिवाय सुरू असलेले हे कार्य आज हजारो अनाथ विद्यार्थ्यांच्या हक्काचे घर बनले आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांनी दिलेले योगदान भरीव असून अनेक शैक्षणिक योजना या मुलांसाठी लागू करण्यात त्यांनी सरकारला भाग पाडले आहे। शांतिवनमध्ये शिक्षण घेऊन पुढे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांची संपूर्ण व्यवस्था शांतिवनच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या शहरात केली जाते। आज कितीतरी मुलं वैद्यकीय शाखा, इंजिनिअरिंग शाखा आणि इतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या पदव्या घेऊन स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत। मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दीपक नागरगोजे यांनी तारांगण नावाचा प्रकल्प स्थापन केला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून या मुलांचे उच्च शिक्षण करण्यात येते। पुणे येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले असून मुलींसाठीही मोठ्या वसतिगृहाची उभारणी केली जात आहे। शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सरकारकडे नेहमीच आग्रह धरलेला आहे। वंचित मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणाच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी सरकारकडे आग्रही भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक पुरस्काराने दीपक नागरगोजे यांना सन्मानित करण्यात आले आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? तुमच्याही आसपास अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।